संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून ही निवडणूक जिंकण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये BJPचं जे अपयश आहे याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आणि म्हणून मला सरकारमधून मुक्त करा, असं वक्तव्य आपले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले आहे. आता या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेले आहे, आता या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की हा पराभव सामूहिक पराभव हा आलेला आहे, एका व्यक्तीमुळे हा पराभव झालेला नाही, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील BJPचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे म्हणाले की सरकारमध्ये राहूनसुद्धा संघटनेचं काम करता येतं. म्हणजेच उपमुख्यमंत्रीपदाचा जो राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे फडणवीस यांनी, त्याला ते नकार देत आहे. महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या काही दिवस तरी तळ्यात मळ्यात राहणार आहे. अतिशय महत्त्वाचे दिवस राहणार आहे. कारण उपमुख्यमंत्रीपद आपले पद सोडणार का? पुढचं पाऊल अजितदादांचं पुढचं पाऊल का राहणार? अजितदादा यांचं कारण बारामतीमध्ये सुप्रियाताई यांचा विजय झालेला आहे. बारामती हे अजितदादांसाठी आणि शरद पवारांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं. एक प्रकारे ही सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढत नसून ही अजित पवार आणि शरद पवार यांची लढत होती. त्यामुळे इथे तर शरद पवार जिंकलेले आहेत एक प्रकारे. तर आता पुढचं पाऊल अजितदादांचं काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. व तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस हे आपलं पद सोडणार का? BJP पुढील काय प्लॅन राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. पण आता सध्या महाराष्ट्राची गोष्ट करायची झाली तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला भरघोस असं यश मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचं पण पुढचं पाऊल काय राहणार यामध्ये ते पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे तळ्यात मळ्यात दिसत आहे. व्हिडिओचा शेवटचा मुद्दा हाच राहणार की देवेंद्र फडणवीस हे आपलं पद सोडणार का? BJP त्यांना सोडू देणार का? पहिली गोष्ट तर ही राहणार. तर यातील पुढील पाऊल पाहण्यासाठी आपल्याला काही वेळ वाट बघावीच लागणार. तसं तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगू शकता की ते पद सोडणार आहे की नाही. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.